जळगाव महानगरपालिकेच्या बहुचर्चित 5व्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार 15 जानेवारी रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडली। महापालिकेच्या एकूण 63 जागांसाठी तब्बल 321 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांनी मतदानाद्वारे ठरवले। शहरातील 556 मतदान केंद्रावर सुमारे 4,38,000 मतदार मतदानासाठी पात्र होते। सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला। सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा कमी असला तरी दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली। अनेक मतदान केंद्रावर वेळ संपण्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानं प्रशासनाची धावपळ उडाल्याचं चित्र होते। या निवडणुकीत सुरुवातीला 75 जागांसाठी 333 उमेदवार रिंगणात होते। त्यापैकी 12 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं उर्वरित 63 जागांसाठी 321 उमेदवारांमध्ये थेट लढत झाली। यामध्ये 48 माजी नगरसेवकांचा समावेश असल्यानं अनेक प्रभागामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। काही ठिकाणी गोळीबार, बोगस मतदान व पैसे वाटपाच्या आरोपांवरून शाब्दिक वाद झाले। मात्र प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात ठेवली। आता मतमोजणीच्या दिवशी जळगावच्या राजकारणाचं स्पष्ट चित्र समोर येणार आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रकरिता जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट।